चला, जय जगदंब. आज आम्ही आलेलो आहोत पाथर्डी श्री क्षेत्र मोहटा देवी या ठिकाणी माझ्या गुरुलेकीच्या घरी भेट देण्यासाठी. खरं तर मोहटा देवीच्या दर्शनाचा योग बऱ्याच दिवसांपासून आलेला होता, पण विशेष असं कारण घडत नव्हतं. आणि मोहटा देवी क्षेत्रामध्ये जवळपास माझ्या 4 गुरुलेकी आहे. तर आज मी 4ही गुरुलेकींच्या घरी एक धावती भेट देण्यासाठी आलेलो आहे. त्यापैकी ही माझी सर्वात मोठी गुरुलेक म्हणजे लताबाई धायतडक आणि त्यांचे पती जालिंदरराव धायतडक. तर या दोघांच्या घरी या ठिकाणी आता गुरुपूजन करून त्यानंतर मी पुढच्या गुरुलेकीच्या घरी मार्गस्थ होणार आहे. आणि 4ही गुरुलेकींच्या घरची गुरुपंगत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. साहजिकच माझी गुरुपंगत फक्त 1 कप चहावरच असते, तशीच ती चौघींच्याही घरी होणार आहे. चला, आता माझ्या गुरुलेकीचं देवघर आणि तिचं घर आपण बघूया. कसं टाकलं तर काय बाई, समदमाप आहे. आता पायावर पाणी टाक पहिले. कच्च्या आराधनी असल्या की असं सर्व शिकवावं लागतं. आशालन पक्क्या आराधनी असल्या की समजा माहीत राहतं. म्हणून म्हणलं कच्च्या आराधनी असल्या की सर्व शिकवावं लागतं. त्याच्यासाठी माणसाचे 2-3 गुरु झालेले पाहिजे. पहिला गुरु असला की मारबळून जातं माणूस. नाही, जास्त दिवस झाले, जवळजवळ 2 वर्षापासून चाललंय, पण योगच नाही येऊन राहिला. थोडं अंगठ्यावरच टाक फक्त. नाही ती बघा तुम्ही येतं थांबा. फुलं नाहीत का? मस्त हवेशीर वातावरण आहे बाहेर. इकडे जनावर, पाण्याची टाकी पण छान. नाही नाही, आता नसतं दूध. कुंकू लावल्यावर आता ओवाळून घे, औक्षण कर. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे. बोल भवानी माता की जय. श्री रेणुका माता की जय. फुलाचा गुच्छ घेते, याच्यातला गुलाबाचा गुच्छ घेते आणि ओवाळ्या द्यायचा. काय झालं मग? सायरन कशाचा वाजतो हा? अच्छा 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 अच्छा. फ्रीज मध्ये फुलाचा गुच्छ. मला फोन केला असेल तुम्ही वागतो ना खाली काय ताण. फुलाचा गुच्छ. फोटो काढा. दर्शन फोटो काढा. तुम शाल भाऊ, शाल कुठे? शाल आता आतमध्ये टाकले बसल्यावर ते गाडीत आहे. बघा तिकडे, बघा तिकडे. लाव बाई हात. मंदिर
ठीक आहे चला. आता तू उजव्या हाताला ये, माझ्या उजवा हात पकड. जावयाला डावा हात पकडू दे. आता हे ताटातच ठेवा कारण तुम्हाला हात पकडावं लागेल. तुम्ही डाव्या हाताने या. नातू आहे का माझं? अच्छा मुलीचा अच्छा अच्छा. बाई कुठे गेली? देवघर कुठे पाठीमागेच आहे ना? आका चल. उजवा हात पकड. जावयाला डावा हात पकडायला. पुढे येते तर पलीकडून धर. धरा जावाई. ते फुलाचं घे इकडं. चला. शालन उजव्या हाताला पाहिजे कुंकाचं. ते पडले बघ. आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे बोल रेणुका माता की जय. बरेच जण मला विचारतात की तुम्ही कुंकाचे छापे का घेता, इतर गुरुवर्य घेत नाहीत. तर बघा, प्रत्येक गादीची किंवा पीठाची एक परंपरा असते आणि आमचं मूळफेटे माहूरगड सती रेणुका मातेचा आहे आणि रेणुका मातेचा गादीधारक जो असतो त्याच्या पावलांना सतीची पावलं म्हणण्यात येतात. त्यामुळे जेव्हा गुरु शिष्याच्या घरी येतो तेव्हा सती रेणुका आपल्या घरी आली आहे, त्यामुळे तिच्या पायांचे ठसे गुरुरूपाने आपल्या घरी उमटावे यासाठी उजव्या हाताला कुंकू आणि डाव्या हाताला ओल्या हळदीचे छापे घेण्याची प्रथा माहूरगड पीठ परंपरेमध्ये आहे. त्यामुळे कुठल्याही शिष्याच्या घरी जर मी गेलो तर तुम्हाला तिथे हळदी कुंकाचे छापे ठेवलेले दिसतील. आता आपण देवघराकडे जाऊया. कुंकाचं दे बाई. नाही, उभ्या उभ्याच देतो हळदी कुंकू. आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे बोल भवानी की जय. या ठिकाणी हे देवघर आहे आणि अतिशय सुप्रसन्न असं हे देवघर आहे. महालक्ष्मी माळपर्डी, बाजूला श्री रेणुका देवी अर्थातच मोहटा देवीचा एक स्टॅच्यू सुद्धा आहे. आणि इथे वरती तिने माझा फोटो लावून ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी माझ्या गुरुलेकीच्या घरी भेट दिलेली आहे. आता एक कप चहा घेऊन पुढच्या गुरुलेकीच्या घरी जात आहे. चारही गुरुलेकींची घरं ठिकाणं तुम्हाला दाखवत आहे. कधी हुकून चुकून मोहटा देवीला आलात तर माझ्या गुरुलेकींच्या घरी भेट द्यायला सुद्धा येऊ शकता. विशेष म्हणजे चौघीसुद्धा देवीच्या नावाने उदीपाणी चालवतात. ही थोडीशी मागे आहे, उदीपाणी देण्यामध्ये जरा अजून घाबरते, पण जी अव्वल नंबर टॉपवरती आहे तिचंही देवघर तुम्हाला दाखवतो. चौघींचीही देवघरं आणि भेटी घेऊया. चला आता पुढच्या गुरुलेकीच्या घरी मार्गस्थ होऊया. चल, सगळ्या लेकी आल्या. आल्या का? सर्व लेकी झाल्या गोळा. चला चला. मी म्हटलं होतं बाईच्या घरी चाल, ही काय म्हणली समजा शेवटी जाताना जायचं आपल्याला तिकडं. तर पाय ती आली का नाही बरं. आता मी आलेलो आहे माझ्या दुसऱ्या गुरुलेकीच्या घरी. अर्थातच सविता धायतडक ही माझी दुसरी गुरुलेक आहे आणि ही सुलोचना कुटे ही माझी गुरुलेक आहे, पण ही दुसऱ्या गावाला राहते. मी इथे येणार हे तिला माहीत झालं, त्यामुळे ती भेटायला आली. पलीकडे घरात कमानीजवळच घर आहे एकदम, आहे की नाही देवीच्या. तुम्हाला नाही म्हटलं ते नारळ पेढेवाले इथून वरती. अच्छा अच्छा. वरतीच काढा भाऊ, लय गरम वरती काढा. वरती काढू. लय गरम होतंय. थांबा थांबा थांबा, मला पटकन आत जाऊ दे. तुम्ही आत व्हा, पाय जळतील. या आतमध्ये होऊन जा समजे आत पाय जळण्यापेक्षा. आणि तो पाठच थोडासा पुढे घे. आपली दोन्ही साईडने बर बर. उघडं असेल का मंदिर? नाही, छोट आहे मंदिर छोट आहे पण मग तिला मोठी आहे. चालेल चालेल. ते पहिले ना मग गरज दिसत नाही आता चांगली बांधून. इकडे येऊन तुम्ही काय करा, इकडे सुट्टी काढा, सगळ्या एकमेकीच्या घरी बसून आज कार्यक्रम तिच्या घरचं पाणी तो प्यायचं नाही, तुला सांगू राहिलो मी. ती वंजाऱ्यामध्ये राहिलेली नाही, तिनं मटन मास सुरू करेल.
भाऊ मी वंजारात नाही राहिले, मी तुमच्यात जमा झाले. मी माझ्या बापात जमा झाले आता. नाही पण मग तिचा धर्मभ्रष्ट होईन का नाही, म्हणून मग तिनं पाणी नाही प्यायचं, येऊन बसायचं नुसतं. माझ्या बापाने मला जे सांगत आहे का खायला ते खाईन, मग ते काही बी असं. हळद कुकू लावलं तर फुलं लावलं. जाऊ दे, लताला एरवी काही आवडत नाही, सुपारीच आवडती, सुपारी हाणून ठेवायची छटाकभर. चहा पण नाही पीत नाही. ती मग सुपारीच खाती. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. मंदिरावर कोणी नाही ना, मग मंदिर तिला पोरं आहेत ना भरपूर मंदिरावर, त्यांचं जेवण वगैरे सर्वच पाहिलं तर 15-20 जण आहेत मंदिरावर थांबलेले. घ्या छापी, चला आवरा, आपल्याला पुढे जाणं आहे. शाल पण घे, शाल घ्या उधर बहुत शाल का इथून आणले का शाल? इथं शाल भेटत नाही. इथं जास्त हळद लाल पडली ना. जय जगदंबा. पकड उजवा हात. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. रेणुका माता की जय. सप्तशृंगी माता की जय. या ठिकाणी आपण देवघर बघूया. अगदी गरिबीचं साधं सोपं घर आहे माझ्या लेकीचं, पण तेवढ्या गरिबीमध्ये सुद्धा पहा, एकाच खोलीमध्ये जवळजवळ ही 10 बाय 15ची खोली असेल, तिच्यामध्ये तिने किती सुंदर देवघराची मांडणी केलेली आहे. माळ, परडी, त्यांचं ग्रामदैवत जोगेश्वरी. जमलं तर आपण जोगेश्वरीच्या पाया पडायला जाऊया. आणि सुंदर असं या ठिकाणी तिने मांडणी केलेली आहे. तर इकडे ये बाई जवळ. ही माझी दुसरी गुरुलेख म्हणजे सविता धायतडक. हिच्या घरी आज भेट दिलेली आहे. ही सुद्धा भक्तांना अंगारा पाणी देते. तिच्या हाताला सुद्धा चांगला गुणमान आहे. बरेच लोक तिच्या हाताने अंगारा पाणी या ठिकाणी घेत असतात. ही दुसरी गुरुलेख. आता इथून मी माझ्या तिसऱ्या गुरुलेखीच्या घरी, अर्थातच शालंताई गर्जे, जी गुरुवर्य म्हणून आणि इंस्टावरती खूप जास्त फेमस आहे, तिच्या घरी आपण जाणार आहोत. चला तर मग. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता. हळदी कुंकू.
या ठिकाणी मी आता माझी गुरुलेख अर्थातच शालन गर्जे हिच्या घरी आलेलो आहे आणि या ठिकाणी पाठीमागे बघा केवढा मोठा माझा फोटो तिने लावून ठेवलेला आहे. तिचं देवघरही मगाशी आपण बघितलं, जी स्वतः या ठिकाणी स्वतः ज्ञानमाळी करते, गुरुगादी चालवते, भक्तांचे प्रश्न कोडी वगैरे पाहत असते. तसंच मोहटा देवी कमानी जवळच हॉटेल सुयश म्हणून तिचं जेवण आणि नाश्त्याचं हॉटेलसुद्धा आहे. तर या ठिकाणी सुद्धा दर्शनाला आल्यानंतर नक्की हॉटेलला किंवा तिच्या देवघराला भेट द्यावी असं हे ठिकाण आहे. आता शालनच्या घरी भेट देऊन यानंतर मी माझी पुढची असणारी गुरुलेख अर्थातच धाय तडकताई यांच्या घरी जाणार आहे आणि त्यासोबतच शक्य झालं तर योगेश्वरी देवीचं मंदिर आहे जवळच, तिथे चालण्याचा आग्रह त्यांनी केला आहे. तर मोहटा देवीचं अर्थातच रेणुका देवीचं दर्शन घेऊन योगेश्वरीच्या दर्शनाला जाण्याचं सुद्धा मानस आहे. चला तर मग ए बाई तसं नसतं, तसं नसतं. नाही नाही नाही, एक थेंब घे फक्त, एक थेंब घे, एक थेंब घे फक्त. तसं नसतं, आग एक थेंब घे ना फक्त. असं सरक, आज सोड ना, ठेव. नारळ आणा. काय? आणि ते कपडे ते घे. जय जगत. ते खालचं घे ना. खालचं ताटण ते इकडे घे. ताटण ते जरा. तू ये इकडे. कपडे नारळ कपड्यावरच ठेवा ना. मी आणले अच्छा, तिच्या ते हातात आहेत ना. घे ना, घे ना पुढे. या चला. लाई यायच्या ना. ठेवा. सर्व इडापिडा जाओ, चांगलं सुख लागो, लवकर 4 व्हीलर गाडी उभी राहो. श्री जगदंबा चरणार्पण. पोरांना काही गरज नाही काही देण्याची. आले पण आपल्यापर्यंत आहेत नाही पर्यंत कुठून बोलेवर तर श्री जगदंबा चरणार्पण. मी आता आलो याच्या मुलाला यामध्ये भावाला घरी लगेच आमचा घ्यावर घे. हे नवरा बायकोच घ्या ना. हरि ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु
नाही चप्पल आहे ना पायामध्ये. हां चला. आता मी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे. देव घरात देव घरात आज मी आलेलो आहे आता सर्वात शेवटच्या गुरुलेकीच्या घरी, अर्थातच लंकाताई धायतडक हिच्या घरी. लंकाताई धायतडक हिचे दुहेरी नातं आहे. ती शालन गर्जे हिची आईसुद्धा आहे आणि माझी शिष्यसुद्धा आहे, म्हणजे त्या नात्याने बहिणीसुद्धा लागतात आणि पूर्वाश्रमीच्या तर आई लेकीचं नातं त्यांचं आहेच आहे. तर या ठिकाणी लंकाबाईच्या घरी भेट देऊन आता मी परतीच्या प्रवासाला निघणार आहे. परंतु त्याआधी या ठिकाणचं मुख्य दैवत श्री मोहटादेवी आणि योगेश्वरी माता जोगेश्वरी माता जे धायतडकवाडीचं ग्रामदैवत आहे, या दोनही ठिकाणी जाऊन भेटी देऊन नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. बढ़िया मंदिर ती पुढे जाणार बाळा. मंदिर दाखव एकदा व्यवस्थित सगळं मंदिर कॅप्चर कर. छान एकदम बरं का. दीपा
आता आपण श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिराकडे आलेलो आहोत, श्री क्षेत्र मोहोटा गावी. मोहोटा देवीबरोबरच हे जोगेश्वरी मातेचं सुद्धा स्थान आहे. जोगेश्वरी हे मोहोटा गावचं ग्रामदैवत आहे. दरवर्षी गोकुळाष्टमीच्या तिथीवरती या ठिकाणी जोगेश्वरी मातेची यात्रा होत असते आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की इथे ज्याचं नवस पूर्ण होणार त्या भाविकाला जोगेश्वरी माताच्या स्वरूपामध्ये इंगळी दर्शन देते. तर इंगळी हा अतिशय विषारी असा प्राणी आहे, परंतु इथलच्या खऱ्या भक्तांना मात्र तो दंश करत नाही. तर भक्तांनी त्याला हातावर जरी उचललं तरीसुद्धा ती इंगळी त्या भक्ताला डसत नाही, असं महात्म्य या ठिकाणचं सांगण्यात येतं. आता आपण आलेलो आहोत श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिरामध्ये. तर या ठिकाणी योगेश्वरी मातेचं आपण दर्शन घेतलेलं आहे. तिला साडी चोळी अर्पण करून घेऊन नंतर मी पुढच्या परतीच्या प्रवासाला जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्की आवडला असेल, तसंच माझ्या गुरुलेकींच्या घरच्या भेटीसुद्धा आवडल्या असतील अशी आशा व्यक्त करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. नमो आदेश.